नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचन मध्ये. चला तर मंडळी, रोज रोज पोहे आणि उपीट खाऊन जर कंटाळा आला असेल तर चला आज मस्त पैकी आपण चटमटीत असं ब्रेड पॅटीस करून बघूया. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीकडेच वळूया. इथे मी अर्धा किलोला थोडेसे जास्त बटाटे घेतलेले. ते छोटे छोटे बटाटे, मोठे असतील तर तुम्ही अर्धा किलो घ्या. आणि ही कमीत कमी 5 ते 6 लोक खाऊ शकतात एवढी भाजी याची तयार होते. चला तर मग आपण आता हे कुकर मध्ये आहेत ते बटाटे शिजवून घेऊया. आणि आता आपण हे कुकरला लावून घेऊया. बटाटा शिजतोय तोपर्यंत आपण इथे मिरची बारीक करून घेऊया. इथे मी 10 ते 12 मिरच्या घेतलेल्या, छोट्या छोट्या मिरच्या आहेत, थोड्या तिखट आहेत. याची जी मिरची टाकायची ना आपल्याला, तर ती थोडी जास्त तिखटवाली टाकायची, म्हणजे काय होतं आपल्याला वरून दुसरी चटणी वगैरे लावायची गरज लागत नाही. आता इथे मी एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि कांदा सोलून आता आपण तो चिरून घेऊया. कांदा चिरत असताना एकदम बारीक असा चिरून घ्यायचा आहे. कांदा थोडासा जास्त घालायचा आहे. छोटे कांदे असतील तर 2 कांदे घ्या. हा मोठा कांदा होता त्यामुळे मी 1 कांदा घेतलेला आहे. बघा, अशा पद्धतीने एकदम बारीक असा चिरून घ्यायचा आहे, म्हणजे तो भाजीमध्ये एकजीव होऊन जातो. आणि ज्यावेळेस आपण प्रॅक्टिस करतो त्यामध्ये मध्ये मध्ये असा जास्त कांदा लागत नाही. बघा, आता हा आपला कांदा आहे तो चिरून झालेला आहे. आपण आता बाजूला ठेवून देऊया. त्याचबरोबर इथं मी कढीपत्ता घेतलेला आहे. हा सुकवलेला कढीपत्ता आहे, म्हणजे तुमच्याकडे जर फ्रेश कढीपत्ता असेल तर तो घ्या. त्याचा फ्लेवर खूप छान असा येतो भाजीमध्ये. हा गावरान कढीपत्ता आहे त्यामुळे मी फ्रीजमध्ये सुकवून ठेवलेला होता. चला तर आता बघा, बटाटे आपले शिजवून झालेले आहेत. आता आपण ते सोलायला घेऊया. मी शक्यतो बटाटा आहे तो थंड पाण्याखाली धुत नाही कधी, म्हणजे शिजल्यानंतर काय होतं त्याची थोडीशी टेस्ट बदलली जाते. ऑलरेडी तो शिजलेला असतो आणि शिजतानाही पाणी जेमतेम ठेवायचे बटाट्यामध्ये, जेणेकरून काय होतं की जास्त पाणी ठेवलं की बटाटा एक तर जास्त शिजलाही जातो आणि त्यातील जे जीवनसत्व असतात तर ते सगळे पाण्यामध्ये उतरले जातात. एकदम कमी प्रमाण ठेवायचं पाण्याचं. बघा, आता सगळा बटाटा आहे तो सोलून घेतलेला आहे. आणि तुम्हाला हवा असेल तर हा बटाटा आहे तो तुम्ही स्मॅशरनी स्मॅश करू शकता, पण एकदम पूर्ण स्मॅश नाही करायचा, थोडासा ओबडधोबड ठेवायचा आहे. किंवा मग सुरीच्या साह्याने पण ही कट करून घेऊ शकतो. आता इथं मी सुरीनीच कट करून घेणार आहे, कारण की आपला बटाटा व्यवस्थित शिजलेला आहे. हाताने जरी स्मॅश केला तरी सुद्धा होतोय, पण आता सध्या तो गरम आहे त्यामुळे मी एक छोटे छोटे तुकडे करून घेते आणि त्यानंतर आपण कढईमध्ये त्याला स्मॅश करून घेऊया चमच्याच्या साह्याने. बघा, आता बटाटा शिजला नसेल तर मग स्मॅशरने स्मॅश करून घ्या. आता इथे एक कढई घेतलेली आणि त्याच्यामध्ये आपण एक छोटे पोळी आहेत त्या 3 छोट्या पोळ्या घालून घेतलेल्या आहेत. तेल थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये थोडीशी मोहरी आणि थोडी जिरं घालून घ्यायचं आहे. त्यानंतर कढीपत्ता घातला आणि चिरलेला कांदा घालून घेतला. कांदा थोडासा भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजत आला ना की मग त्यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करायचं आणि आलं लसूणची पेस्ट आहे ती आपण 1 चमचा भरून याच्यामध्ये घालणार आहे, कारण की आलं लसूणची पेस्ट थोडी जास्त घालायची आहे, चवीला खूप छान लागतं. त्यानंतर अर्धा चमचाला थोडीशी कमी आपण याच्यामध्ये हळद घातलेली आहे आणि हे आता मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपण याच्यामध्ये जी मिरची बारीक करून घेतलेली ती घालून घेतली. तुम्हाला किती तिखट पाहिजे आणि मिरची तुमची किती तिखट आहे त्यानुसार याच्यामध्ये मिरची ऍड करायची आहे. इथं मी छोट्या छोट्या 10 ते 12 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या घातलेल्या आहेत. मी भाजी थोडीशी तिखट बनवते त्यामुळे वरून आपल्याला कोणतीही चटणी लागत नाही किंवा फक्त टोमॅटो सॉस सोबत सुद्धा आपण ब्रेड पॅटीस आहे ते खाता येतं. चला तर आता ही भाजी आहे ना ती चांगली वाफलवून घ्यायची. ऑलरेडी बटाटा शिजलेला आहे त्यामुळे जास्त लागत नाही, परंतु मसाले जे आपण टाकलेले ते मिक्स झाले पाहिजेत याच्यामध्ये, म्हणून आपण फक्त परतून घेणार आहे. आणि बघा, इथं चमच्याच्या साह्यानेच मी स्मॅश करून घेतलेली. बटाटा चांगला शिजला ना की व्यवस्थित स्मॅश होते. परंतु इथं जर तुमचा बटाटा जास्त शिजलेला असेल तर तो थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवा. एकदम पूर्ण थंड झाल्यानंतर मग त्याची भाजी बनवा, म्हणजे त्याला जास्त असा तो पातळ बनणार नाही. बघा, आता बटाटा आपला परतून झालेला आहे. त्यावरती फ्रेश अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. कोथिंबीर थोडी जास्त घालायची, चवीला खूप छान लागते. आणि असं मिक्स करून घेऊया. गॅस मी बंद करून घेतलेला आहे आणि आता हा बटाटा आहे तो थोडा थंड करून घेऊया. चला तर बटाटा थंड होतो तोपर्यंत आपण एक बाउल घेऊया आणि त्याच्यामध्ये बेसन पीठ घेऊया. हे चाळलेलं बेसन पीठ आहे. 8 ते 10 चमचे घेतलेला आहे. 8 पॅटीस बनवणार आहे म्हणजे, तर त्यासाठी 8 ते 10 चमचे तुम्ही घेऊ शकता बेसन पीठ. जसं लागेल केवढा ब्रेड तुमचा असेल त्यानुसार त्याला बेसन पीठ लागतं. चवीनुसार मीठ ऍड केलं आणि थोडासा खायचा सोडा आहे तो याच्यामध्ये घालून घेतला आणि त्यानंतर हे पीठ आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला थोडं थोडं पाणी घालत मिक्स करायचे, म्हणजे याच्या गुठळ्या होणार नाहीत.
गुठळ्या झाल्यात की मग त्या तशाच अख्ख्या पिठामध्ये राहतात. त्यामुळे थोडं थोडं पाणी करत मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रण चांगलं मिक्स झालं ना, एकदमही पाणी घालायचं नाही. एकदम पाणी घातलं की काय होतं, पाणी एक बाजूला राहतं आणि त्याचे जे गुठळ्या तयार होतात त्या एक बाजूला होतात. तर त्यासाठी थोडं थोडं पाणी करत आपण मिक्स करून घ्यायचं. बॅटर अशा पद्धतीनं झालं पाहिजे, जेणेकरून आपण ब्रेड ह्याच्यामध्ये डीप केल्यानंतर जास्त पातळही नाही राहिलं पाहिजे आणि पूर्ण ब्रेडला पण पूर्ण सगळं असं घट्ट नाही राहिलं पाहिजे की जास्त जाड त्याची लेअर तयार होईल. आता इथं आपण एक कढई घेतलेली, त्यामध्ये तळण्यासाठी तेल घालून घेतलेले. तेल गरम होतंय तोपर्यंत आपण पॅटीसची तयारी करून घेऊया. बघा इथं आता काही लोक याला हिरवी चटणीही लावू शकतात ना, जर तयार असेल तुमच्याकडे तर लावू शकता, नसेल तर बटाट्याची भाजी थोडीशी तिखट करायची आणि डायरेक्ट लावून टाकायची. याला जास्त झंझट करत बसायचं नाही. त्यानंतर थोडंसं प्रेस करायचं आणि मधोमध कट करून द्यायचा. बघा तुमची जर कढई मोठी असेल तर पूर्ण तुम्ही हा ब्रेड आहे तो तसाही तळतात, तसाही तळला तरी चालू शकतो. पण आपल्याकडे काही घरात घरगुती छोट्या थोड्या हे असतात कढई, तर तसं असेल तर मग असं कट करून तुम्ही त्रिकोणी आकारामध्ये हे तळू शकता. अशा पद्धतीने डीप करायचं आणि तेलामध्ये सोडून द्यायचे. सुरुवातीला तेल जास्त गरम असेल तर गॅस एकदम स्लो करा आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. बघा आता आपण पलटी करून घेऊया किंवा त्याच्यावरती थोडंसं तेल सोडून घ्यायचं, म्हणजे वरच्या साईडनेही थोडंसं भाजलं जातं. हे छोटे छोटे जे आपले हे पडलेले असतात ना पिठाचे, तर ते आपण सुरुवातीला काढून घेऊया, कारण ते शेवटपर्यंत राहिले की एकदम जळून जातात आणि काळे पडतात. बघा आता अशा पद्धतीनं लगेच लगेच पलटून घ्यायचंय की सगळ्या बाजूनी व्यवस्थित तळलं गेलं पाहिजे आपलं पॅटीस. बघा आता एकदम मस्त असं दिसतंय का नाही, बघूनच तोंडाला अगदी पाणी सुटेल. थोडंसं तेल नितळवून द्यायचं आणि त्यानंतर टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचंय. चला तर आता दुसरंही पॅटीस आपण अशाच पद्धतीनं तेलामध्ये सोडून घेऊया. बघा अशा पद्धतीने डीप करायचं. जास्त वेळ पण पाण्यामध्ये म्हणजे बेसनच्या गोळ्यामध्ये ठेवायचं नाहीये, नाहीतर ब्रेड लगेच ओला होतो आणि तो तुटला जाऊ शकतो. बघा आता अशा पद्धतीनं पलटी करून घ्यायचं आहे. थोड्या थोड्या वेळानंतर लगेच हलवत राहायचं, नाही तर एका बाजूनी जास्त भाजलं जाईल, एका बाजूनी जास्त काळं पडलं जातं. तर त्यासाठी दोन्ही बाजूनी सेम परतून घ्यायचं आहे. बघा तळून घ्यायचंय, सॉरी. आता मी हलवून घेतलेले आणि तसंच आपण आता काढून घेऊया. एकदम परफेक्ट आपलं ब्रेड पॅटीस आहे ते तयार झालेलं आहे. चला तर आता थोडंसं तेल नितळून घेऊया आणि टिश्यू पेपरवरती काढून घेऊया, म्हणजे एक्स्ट्राचं जे काही तेल असेल तर ते टिश्यू पेपरवरती शोषलं जाईल. बघा आता आपले 2 पॅटीस तर तयार झालेले. असेच मी बाकीचेही करून घेणार आहे. एक म्हणजे 2 ज्या स्लाइस आहेत त्याच्यामध्ये तुमचे 2 पॅटीस आहेत ते तयार होतात. आपण 2 पॅटीस म्हणजे आपण तुकडे करून करतो ना, तसे 2 पॅटीस. तसं बघायला गेलं तर एकच पॅटीस तयार होतं 2 ब्रेडच्या स्लाइस मध्ये. बघा आता अशा पद्धत काय होतं, कढीपत्ता टाकलाय खरा, परंतु मुलं खाताना तोंडात आलं की मग ते हे करत बसतात. त्याच्यासाठी मी जे एक्स्ट्राचा जास्त दिसेल तो काढून टाकते आणि त्यानंतर याच्यावरती आपण अशा पद्धतीने स्लाइस ठेवून थोडंसं प्रेस करायचं, म्हणजे ओपन होत नाही तेलामध्ये. आणि त्यानंतर आपण कट करून घेऊया. बघा अशा पद्धतीनं कट करून घ्यायचं आहे. बटाटा जरा चांगला भरायचा आतनं, म्हणजे खाताना आपल्याला व्यवस्थित लागतो. एकदम कमी भरला ना की मग फक्त ब्रेडचंच फ्लेवर आपल्याला, म्हणजे ब्रेडच लागतो तोंडात. तर त्यासाठी बटाट्याची लेअर पण चांगली आतून भरून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीनं मी बाकीचे पण जे पॅटीस राहिले होते ते तळून घेतलेले आहेत आणि आता आपण सर्व करायला घेऊया. ह्याच्यासोबत मी 4-5 मिरच्या पण तळलेल्या आहेत. खूप छान अशा लागतात मिरच्या. थोडासा कट द्यायचा आणि पिठामध्ये डीप करून तळून घ्यायचे. काय मस्त दिसते की नाही आपले पॅटीस. चला तर मग मंडळी, रोज रोज पोहे उपीट खाऊन कंटाळा आलाय तर नक्कीच अशा पद्धतीचं पॅटीस एकदा करून बघा. झटपट तयार होतं. रात्री बटाटा शिजवून ठेवायचा आणि सकाळी पटकन बनवायचं. बघा काय अप्रतिम असं दिसतंय की नाही. गरमागरम असं सर्व करायचं. सर्व करत असताना याच्यावरती थोडीशी शेव टाकायची, आणखीन टोमॅटो सॉस मिरची सोबत सर्व करायचं आहे. चला तर मग रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा अशाच आपल्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी. धन्यवाद.